हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर आज सकाळी सकाळी सगळे कामं उरकले आमचे, आणि बंधू गेले वावरात, आणि आई गेली दवाखान्यात, आणि हे आमचे बंधू घरीच आहेत. शेकडं वावरात नेलं म्हणून याले घरात आणून बांधा लागते. आणि काल आपण लावले होते शेवंतीचे झाडं लावल्यावर मस्त माना टाकल्या होत्या ते ना. आता जगले ते मस्त उठून बसले आणि टवटाव दिसू राहिले जसे. आणि मला करायची आता बाहेरची झाडझूड, शेण पाणी. परत बंधुले आणि डबल आमच्या भाऊले नेऊन बांधायचं आहे बाहेर, आणि करायचं आहे त्याचं चारा पाणी दिवसभर. तर चला तुम्हाला दाखवतो. तुम्ही बी करता का असे कामं घरी कोणी नसल्यावर? हे शेण, इकडे सगळं शेणच पडेल आहे. हे सगळं शेण काढून झाडून झुडून करून सगळं ठेवावं लागते घरचे वावरात गेल्यावर. हे शेण, हा पसारा बैलायचा, हे सगळं झाडून झुडून काढून आता त्या बैलाले बाहेर आणून बांधून त्याचं चारा पाणी करावं लागते. घरचे सगळे आपापल्या कामाला लागल्यावर तुम्ही बी असे कामं केले का घरचे? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग आता करणार आहे मी झाडझूड. आणि आमच्या बाया मस्त बसल्या सकाळी चारा खाऊन. इकडे बांधल्या होत्या चारा खायला. हे झाडझूड तर झाली बाई. आता एकच चारा खात नाहीत ते. कधी त्याला कुटार पाहिजे, तर कधी हिरवा चारा पाहिजे, तर कधी काय पाहिजे. अशात मग आमचे घरचे कामं. आणि वातावरण एकदम मस्त आहे, शांत. कारण गावातले सगळे लोक गेली वावरात आणि घरचे लोक गेले आपापल्या कामावर. हे पहा आमचं गाव किती शांत आहे ते. चला मग घेतो एवढं शेण काढून आणि एवढी झाडझूड करून दाखवतोच तुम्हाला मी. व्हिडिओ पाहत राहा. हे पा झाली सगळी झाडझूड आणि शेण एका ठिकाणी जमा करून ठेवलं. आता बांधायचं आहे त्या बैलाले बाहेर. चला मग आता बंदातलं आणखी एक शेण राहिलं उचल्याचं, ते बैलाले बांधल्यावरच उचलतो आता. हे पा साऱ्या दारा पुढे शेणच शेण आहे. आणि याले बी आता पहिले बाहेर घरातच पाणी पाजून घेतो, कारण की बाहेर नाही आलेलं तकलीफ होते. मग त्याला पाणी पिता का तू? मस्त आराम करू राहिला घरच्या घरी. आणि आमच्या बायाचं चारा पाणी झालं. आता या भावतच राहिलं पेटत की नाही काय माहिती. पाणी पेर पाणी. आज वातावरण असं ढगाळ आहे, थंडगार आहे, तर पाणी काही पेट नाही वाटते. हा एवढ्या लवकर बाहेरच नेऊन पाजा लागीन मग मला. तुम्हाला दाखवतो आमचा बैल. काहीच कामाचा नाही राहिला तो. त्याचे म्हणजे कामाचा म्हणजे सगळा चांगला आहे तो, पण त्याचे पायच गेले, त्याला चालता येत नाही, म्हणून त्याला घरीच बांधून ठेवावं लागते. का कसा चालते तो लय आरामशी. अरे धाप्यावर उतरले त्याला लय तकलीफ होते. चल आजा.
लय आरामशी चालते तो, म्हणून त्याला घरीच ठेवा लागते आणि घरीच त्याचं चारा पाणी करावं लागेल. सगळे बाहेरचेच कामं करावं लागतात मला. बस आता जे कुठं राहते तो खाते. पायाचा पूजा झाडून ठेवला, तो भरायचा राहिला होता आणि बाहेरचं शेण अजून काही भरायचं राहिलं ते भरून एका ठिकाणी ठेवलं की मग बंधू सकाळी नेतात. गाडीवर. तर चला मग बाहेरचं शेण भरून घेऊ आता. झालं आता बाहेरचं सगळं शेण भरून आणि आता टाकायचं आहे फक्त बैलाले चारा बाहेर. पाणी तर तो काही पेलाच नाही वातावरणाचं ना, तर वातावरण एकदम थंडीसारखं झालं. पाणी तर काही अजून आलं नाही, पण ढगाळ वातावरण आहे. तर त्याला टाकून घेतो आता एक टोपलं चारा. हे पण काढला नाही चारा, त्याला टाक्याले एका टोपल्यात लय वेळ खाते. तो खाते कमी, कामही काहीच नाही त्याला, खाते लय कमी. खा. आणि आमच्या बायाचं तर चारा पाणी झालं, मस्त बसल्या ते. पण तरी बी एक टोपलं लावून देतो त्याला, म्हणजे कल्ला करायचं काम नाही मग. आणि चारा पाण्याचे कामं आंघोळीच्या पहिलेच करावं लागत, नाही तर लय धुळला होते अंगावर. हे पा सगळं कुट्टार पडते लावायला गेलं की खाली. हे घ्या तुम्ही बी खा. चला तर मग सकाळचं तर चारा पाणी झालं बकऱ्याचं आणि बैलाचं. आता राहिलं संध्याकाळचं, तर संध्याकाळचं पाहू. पाणी तर काही पेला नाही अजून, तो दुपारी पाणी पाजावं लागेल त्याला.